नातेवाईकाचा आजार बरा करून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची आर्थिक फसवणूक तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर भोसले याच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली। तक्रारीनुसार भोसले याने नातेवाईकाचा आजार बरा करून देण्याचे आश्वासन देत महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर विविध कारणे सांगून तिच्याकडून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे। तसेच या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली। मनोहर मामाच्या प्रकरणामध्ये नवीन गुन्हे दाखल होत आहेत। काय अपडेट आहे? मागच्या गुन्ह्यांचा काय तपास चालू आहे? मागचे 5 गुन्हे दाखल झाला होता। आता 2 दिवस अगोदर एक 6वा गुन्हा दाखल झाला। ह्याच्यामध्ये एक महिलांचं तक्रार होतं की त्यांनी काही त्यांचं नातेवाईकाचं एक काही हेल्थ इश्यूमुळे त्यांना ह्यांना संपर्क केले होते। त्यांनी एक पूजा सांगितले होते, तसंच 2 अमावास्येच्या दिवशी त्यांनी पूजा पण केले आणि 3रं अमावास्येसाठी ह्यांनी आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी सांगितले। त्यांना थोडं चुकीचं वाटलं तरी त्यांनी मनोहर मामा भोसले बंधू मामा आहे, त्यांनी त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलेले तर कंप्लेंट करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। मागच्या गुन्ह्याचा आम्ही तपास केल्यानंतर हे समोर येते की जे त्यांचा आश्रम आहे, गोटीमध्ये आश्रम असतील, ते ग्रामपंचायतने पण हे दिलेले आहे की निवेदन आणि ठराव केलेले की ते पूर्ण अनधिकृत आहे, इल्लीगल आहे। त्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे। ते आम्ही सीलिंग केलेले आहे आश्रम। 3रं जे बाकी आश्रम आहे, पुण्यामध्ये असतील, गाणगापूरमध्ये काही आश्रम आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे, तिथं आमचं टीम काल जाऊन आले, पंचनामा करून आले। तिथं काही आम्हाला एव्हिडन्सेस सापडलेले आहे। तसेच यांचा मोठा आर्थिक व्यवहार यांचा होते, जेणेकरून भाविकांना जे पर्ची काढायलाच 21,000 नाहीतर 52,000 असं ते 2 प्रकारचं पैसे लोकांकडून घेतात आणि काही अमावस्येमध्ये काही पूजा करण्यासाठी पण बरेचसे आर्थिक व्यवहार होतात, असं हे एकंदरीत समोर येते। आम्ही बाकी आर्थिक दृष्टिकोनातून आणि बाकी इतर जे तपास आहे ते SIT बनवून 5 अधिकारी हे SIT मध्ये काम करतायत। वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळं तपास यंत्रणा काम करतायत आणि मी तुमच्या माध्यमातून सांगायचं की बरेचशा महिला अजूनही असतील ज्यांना कंप्लेंट करायचे, तुम्ही समोर येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी। तुमचं नाव कुठेही येणार नाही, गोपनीयमध्ये असतील। धन्यवाद। आर्थिक तपास जे झालेले टोटल आता 6 गुन्हे दाखल झाले। आर्थिक जे तपास ट्रान्झॅक्शन सगळे तपासले गेलेले आर्थिक गुन्हे साधारण किती दृष्टी आता आम्हाला बरेचसे अकाउंट्स त्यांचं भेटलेले आहे। आम्हाला आतापर्यंत 20 अकाउंट्स आम्ही तपास चालू केलेले आहे। त्यांचं जे 5 आरोपी आहे, नाथ भाभा असतील, नरेंद्र सांगळे असतील, असं सगळ्या आरोपीचं वेगवेगळं आम्ही अकाउंट्स काढून प्रत्येक बँकला आम्ही स्टेटमेंट्स घेतलेले। अंदाजे आता 2-3 करोडापर्यंत ह्यांचा व्यवहार झालेले आहे। बट त्यांनी अजूनही आश्रम्स घेतलेले, कोणाचा निधीमध्ये घेतले आणि काही कसा व्यवहार त्यांनी केलेले आहे, हे सगळं अजूनही तपास चालू आहे। धन्यवाद।